आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करू. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. उभं असतानाच त्या परमेश्वर देव बापाचे आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आतापर्यंत त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपली काळजी घेतली. आज भक्ती करण्याकरिता ही सुंदर संधी त्याने दिली. निर्माणकर्त्या परमेश्वराचं गुणगान करणे, त्याच्या भक्ती मंदिरामध्ये येऊन त्याचं स्तवन करणे, ही धन्यता आज एक बार पुन्हा त्याने आपल्या प्रत्येकाला दिली. ज्या लोकांना त्याने आपल्याकरिता वेगळं करून घेतलेलं आहे, त्या लोकांना परमेश्वराचं वचन धन्य म्हणतं. होय प्रभूजी, आज ही धन्यता तू आम्हास दिली. आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. मागील संपूर्ण आठवडाभराकरिता तू आमच्या सोबत राहिलास प्रभू. आमचा सांभाळ तू करत आहेस, काळजी तू घेत आहेस प्रभूजी. या सर्व वातावरणापासून तू आमचा सांभाळ करत आहेस. आरोग्य तू आम्हास देतोय प्रभू. आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू. आमच्या सर्व गरजा तू पुरविल्या प्रभू. आमच्या जाण्या येण्यामध्ये तू आमचं संरक्षण केलंस प्रभू. वैतदे बापा, मागचा संपूर्ण आठवडा तू आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचा केलास. आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो प्रभूजी. आज या पवित्र वारी पुन्हा एकदा आम्ही तुझ्या समोर येत असताना वैतदे बापा, पुन्हा आज आमची प्रार्थना आहे की तू आम्हावरती दया कर. आम्हा प्रत्येकावरती पवित्र देव बापा तुझी दया असावी प्रभू. आमच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर प्रभू. आणि परमेश्वर देव बापा, तुला हवं तसं जीवन जगण्यासाठी, पवित्र देव बापा तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी आज एक वार पुन्हा पवित्र देव बापा तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत आहोत. आम्ही आठवण करत आहोत पुन्हा एकदा आमच्या प्रियजनांची, जे आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावरती आहेत प्रभू, निराश आहेत, दुःखी आहेत. अशा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू काम कर. आणि परमेश्वर देव बापा तुझं गौरव तू करून घे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांना देखील तू सुखरूप घेऊन ये. आणि देव बापा, आजची ही भक्ती तुझ्या गौरवाकरिता आशीर्वादित कर प्रभूजी. पुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हातांमध्ये प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन.
बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वर देव बापाला उंचावूया. आपल्या सर्वांना येईल उपासना संगीतातून पतिता येत चल सुची वायाला. 245 नंबरचं गीत आहे उपासना संगीतामधून. पतिता येत चल सुची वायाला. पतिताये चल सुची वायाला, प्रभु येशु पदास धरे. अधसे मधुनि तरायाला, प्रभु येशु कृपाच तरे. प्रभुच्या धर्मद्य पदा, जगदोद्धारक गुरु राजाचा, न तुझा पथ मुक्ती पदा. प्रभु येशू शेतीवरी आलाया, भगतोची समर्थ सखा. अधपाशा जण करी तोडाया, तुझ देईल नित्य सुखा. प्रभुच्या धर्मद्य पदा, जगदोद्धारक गुरु राजाचा, न तुझा पथ मुक्ती पदा. परमितो पतित सखा देहि, अधमुक्ती विनम्रजना. मनुनी तू शरण तया जारी, प्रभु देईल शांती मना. प्रभुच्या धर्मद्य पदा, जगदोद्धारक गुरु राजाचा, न तुझा पद मुक्ती पदा. मनुजाच्या हरी अवघ्यात प्रणती करुणा करीतो. प्रभु पाशी चलत जुनी पापा, शरणागत तारक तो. प्रभुच्या धर्मद्य पदा, जगदोद्धारक गुरु राजाचा, न तुझा पथ मुक्ती पदा. न तुझा पथ मुक्ती पदा. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्या द्वारे आल्या वाचून कोणालाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. आणि या ठिकाणी पंडिता रमाबाई देखील तेच सांगतात की एकच पथ आहे मुक्तीचा, तारणाचा, स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याचा एकच मार्ग आहे, एकच दार आहे, आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि हा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला या जगाला सांगायचं आहे. म्हणून आणखीन एक गीत आपण गाऊया. आपल्या सर्वांना येणारे हे गीत आहे 126 नंबरचं. संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी, तयाची वार्ता सांगता लज्जान मानी मी.
जगा देखता ख्रिस्ताला धरिणी दयाची वार्ता सांगता लज्जाना मानिनी विसराळे मला पामरा दारिले दैवतेच्या मनी घातले दृष्टी विश्वासे हृदयी पावलो आनंद सुखी मी झालो हे नाम येशू गोडफा तो माझा पूर्णाशय नाही मला तो टाकना त्या ठाई मी निर्भय विसराळे मला पामरा तारिले दिव्यतेच्या मनी घातले दृष्टी विश्वासे हृदयी पावलो आनंदी सुखी मी झालो दयाची वाटमा सोपिला सदा तो रक्षणा तो न्यायकारी मला नाहीच सोडणार विसराळे मला पामरा तारिले दैवतेच्या मनी घातले दृष्टी विश्वासे हृदयी पावलो आनंद सुखी मी झालो मलाही तो देवा समो प्रेमाने पत्करी स्वर्गात माझा हर्ष तो अक्षया वाढवे विसराळे मला पामरा तारिले दैवतेच्या मनी घातले दृष्टी विश्वासे हृदयी पावलो आनंदी सुखी मी झालो यावेळेस पवित्र शास्त्रातून एक स्तोत्र वाचूया आणि जेसिका आज आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. चला. स्तोत्रसंहिता 103 आपण वाचूया. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतरामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो. तो तुझे सर्व रोग बरे करीतो. तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धारितो. तो मला दया व करुणा यांचा मुकुट घालितो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. जाचलेल्या सर्वांकरिता परमेश्वराच्या नीतीचे व न्यायाचे कृत्य करीतो. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलांच्या वंशजांना विदित केली. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे. तो मंदकोद व दयावान आहे. तो सर्वदाच दोष देणार नाही. तो आपला कोट सर्व काळ राहू देणार नाही. आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही. त्याने आमच्या दुष्ट कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. स्तोत्रसंहिता 103 यातून पहिली 10 वचने जेसिकाने आपल्याकरिता वाचलेली आहेत. आणि स्तोत्र 103 आपल्याला पाठ असणाऱ्या स्तोत्रांपैकी हे एक स्तोत्र आहे. आणि या स्तोत्रामध्ये दावीद राजा जो आहे हा परमेश्वराच्या उपकारांबद्दल त्याचा धन्यवाद तो करत आहे. परमेश्वराचे उपकार स्तुती तो करत आहे. परमेश्वराच्या नावाला तो गौरव देत आहे. परमेश्वर
मनुष्याच्या जीवनामध्ये जे काम करतो ते या ठिकाणी त्याचं स्मरण करून दावीद राजा जो आहे हा परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देत आहे, ज्यामध्ये तो प्रामुख्याने म्हणतो की तो आमच्या दुष्कर्मांची क्षमा करतो, तो आमचे रोग बरे करतो, तो आमचा जीव विनाश गर्तेतून उद्धारितो, तो आम्हाला दया व करुणा यांचा मुकुट घालतो, आमचं आयुष्य उत्तम पदार्थांनी तो तृप्त करतो. या सर्व परमेश्वराच्या कृत्यांसाठी, परमेश्वराचं हे जे प्रेम आपल्यावरती आहे, मनुष्यावरती आहे, त्यासाठी दावीद राजा या स्तोत्रामध्ये परमेश्वराचा धन्यवाद करत आहे. दावीद राजा या स्तोत्रामध्ये असं म्हणतो की त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलाच्या वंशजांना विदित केली. त्याने आपले मार्ग मोशेला आणि त्याची जी अद्भुत कृत्ये आहेत ती त्याने इस्रायलाच्या वंशजांना विदित केली. या लोकांनी परमेश्वराची जी अद्भुत कृत्ये आहेत ती पाहिलीत, ती अनुभवलीत. ज्या प्रकारे परमेश्वराने आपला मार्ग मोशेला विदित केला, आज तुम्ही आणि मी धन्य आहोत की जे आज या ठिकाणी बसून परमेश्वराची भक्ती करत आहोत, परमेश्वराची आराधना करत आहोत, कारण या जिवंत परमेश्वराची ओळख तुम्हाला आणि मला झालेली आहे. आणि आम्हाला माहिती आहे की परमेश्वराने त्याची ओळख आम्हाला करून दिलेली आहे. परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्याच्याकरिता वेगळं केलेलं आहे. आणि म्हणून आज या जगातील इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून त्याच्या भक्ती मंदिरामध्ये त्याची भक्ती करण्यासाठी आपण या ठिकाणी बसलेला आहोत. हे परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेली धन्यता आहे. आणि यासाठी आम्ही परमेश्वराचे आभार मानावे की ज्या परमेश्वराने अवघी सृष्टी निर्माण केली, ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला आपल्या रूपामध्ये निर्माण केलेलं आहे, त्या परमेश्वराची भक्ती करणे, त्या परमेश्वराची आराधना करणे, यामध्ये असणारं सुख, यामध्ये असणारा आनंद, यामध्ये असणारी शांती तुम्हाला आणि मला प्राप्त व्हावी. परमेश्वराने आमच्या सोबत बोलावं म्हणून आज त्याने तुम्हाला आणि मला या ठिकाणी एकत्र केलेलं आहे. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करोत. परमेश्वर देवबापाचे आभार मानूया, त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. जो परमेश्वर आम्हाला आमचं आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, त्या परमेश्वराला उत्तम अशा प्रकारचा स्तुतिरूपी यज्ञ आपण सादर करूया. आपलं ओठांचं स्तुतिरूपी फळ आणि तेही उत्तमातील उत्तम अशा प्रकारचं आपण त्याला सादर करूया. आज मुलींचं जे क्वायर आहे ते पुढे येईल आणि त्यांच्या बरोबर परमेश्वर देवबापाची स्तुती करूया. परमेश्वर देवबापाला आपण उंचावूया, त्याचा गौरव आपण करूया. आज असे कित्येक लोक आहेत जे आजचा दिवस बघू शकले नाहीत, पण परमेश्वराने आपल्याला हा सुंदरसा दिवस दाखवला. त्यासाठी आपण त्याच्या नावाला स्तुती आराधना करूया. पहिलं गीत गाऊया आपण, जय देने वाले प्रभू येशू को.
आणखी एक गीत गाऊया. आवाज उठाएंगे साथ बजाएंगे. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा ही इन चांद सितारों में है राज जो तेरा ही. संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा ही इन चांद सितारों में है राज जो तेरा ही. महिमा की तेरी बातें हम सबको बताएंगे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे दिल तेरा खजाना है एक बाप मोहब्बत का ना पा न सका कोई सागर है उल्फत का. दिल तेरा खजाना है एक बाप मोहब्बत का ना पा न सका कोई सागर है उल्फत का. हम तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम एक सजा हमको तू पाप के सागर में और बन के मनुष्य आया आकाश से सागर में. ना देख सका हमको तू पाप के सागर में और बन के मनुष्य आया आकाश से सागर में. मुक्ति का तू दाता है हम सबको बताएंगे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे. स्तुतीस पात्र असा परमेश्वर आहे आपला. आपण परमेश्वराची नेहमी स्तुती करायला हवी. आपण आणखी एक गीत गाऊया. आराधना में छुटकारा. आराधना में है छुटकारा, आराधना में है
विश्वासाने प्रार्थना करतो त्यावेळेला नक्कीच आपल्याला आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळते. तर आपण आणखी एक गीत गाऊया, सारी सृष्टी के मालिक तुम्ही हो. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के
आपण सर्व आपल्या जवळ उभे राहूया. आपण प्रार्थनेत जात असताना गीत गाऊया. येशू गुलाराम. येशू बुला रहा, येशू बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा. चोरी करने, घात हत्या
आपल्याला परमेश्वर बोलवत आहे. आपण जे पाप करतो, परमेश्वर आपल्याला प्रत्येक पापाची क्षमा देतो. परमेश्वर किती दयाळू कृपाळूचा परमेश्वर आहे. प्रत्येक वेळेला आपण पाप करतो, पण तो आपल्याला जवळ घेतो. आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रभू, इथे बसलेल्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर प्रभूजी. जे कोणी अडचणीत असेल प्रभू, जे कोणी प्रभूजी बिछाण्यावर असेल प्रभू, ज्या कोणी प्रभूची कोणत्या अडचणी असेल प्रभू, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रत्येकावर प्रभू तुझा हात असू दे प्रभूजी. जे येण्याच्या मार्गामध्ये आहे प्रभू, त्यांचे मार्ग तू मोकळे कर प्रभूजी, आणि प्रत्येकाला तू आशीर्वादित कर प्रभूजी. त्याच प्रकारे प्रभूजी पाडक साहेब प्रभू जे संदेश देणार आहे प्रभू, त्यांच्या ओठांना तू स्पर्श कर प्रभूजी. त्यांच्याद्वारे प्रभूजी तू आमच्यासोबत बोल प्रभूजी. त्या वचनावर प्रभू आम्ही ऐकावंच नाही, तर प्रभू त्याच्यावर चालण्याची आम्हाला शक्ती दे प्रभूजी. आणि पुढील वेळ काय तुझ्या हातात देते प्रभूजी. ही लहानशी प्रार्थना तुझ्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणतो. एक प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचावितो प्रभू. खरंच तू चांगला आहेस आणि तुझी दया आम्हावरती विपुल आहे. आज एक वार पुन्हा जेव्हा आम्ही तुझ्या वचनांवरती मनन करत आहोत, पवित्र देव बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये तू आमच्यासोबत बोलावंस आणि परमेश्वर देव बापा आम्हास आशीर्वादित करावं. तुझ्या वचनाचं सामर्थ्य पवित्र देव बापा, त्याची प्रचिती आम्हास यावी प्रभू. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होतो, तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. पहिले राजे यामधून आज 13वा अध्याय आपल्या समोर आपण काढूया. त्यामध्ये एक घटना आहे, एक प्रसंग आहे, त्यावरती आपण मनन करूया. मननासाठी संपूर्ण हा जो 13वा अध्याय आहे आपल्या समोर आपण ठेवणार आहोत. त्यामधून 1 ते 10 आणि मग नंतर शेवटची 2 वचने 33 आणि 34 मी आपल्यासाठी वाचतो. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, नंतर पहा, परमेश्वराच्या आज्ञेवरून देवाचा माणूस यहुदातून बेथेल येथे आला. त्या समयी यराबाम हवन करीत वेदीपाशी उभा होता. परमेश्वराच्या आज्ञेवरून त्याने त्या वेदीविरुद्ध हे शब्द उच्चारले, हे वेदी, हे वेदी. परमेश्वर म्हणतो, पहा, दाविदाच्या घराण्यात योशिया नावाचा एक पुत्र जन्मेल. जे उच्च स्थानाचे याजक तुझ्यावर होम हवन करतात, त्यांचा तो तुझ्यावर यज्ञ करेल. मानवांच्या अस्थी तुझ्यावर जाळेल. त्याच दिवशी त्याने खून दिली. तो म्हणाला, परमेश्वराने सांगितलेली खून हीच, पहा, ही वेदी भंग पावेल आणि तिच्यावरील राख उधळली जाईल. देवाच्या माणसाने बेथेलातल्या त्या वेदीविरुद्ध जे हे शब्द उच्चारले ते राजा यराबाम याने ऐकले. तेव्हा तो आपला हात वेदीवरून काढून पुढे करून म्हणाला, त्याला धरा. तेव्हा त्याने जो हात त्याच्याकडे केला होता तो वाळून गेला व तो त्याला मागे घेता येईना. परमेश्वराच्या आज्ञेवरून देवाच्या माणसाने दिलेल्या खुनेप्रमाणे ती वेदी भंग पावली व तिच्यावरील राख वेदीवरून उधळली गेली. राजाने त्या देवाच्या माणसाला विनंती केली की माझा हात पुन्हा पूर्ववत व्हावा. म्हणून देव परमेश्वर याच्याकडे माझ्यासाठी प्रार्थना करून त्याचा कृपा प्रसाद माग. देवाच्या माणसाने परमेश्वराची विनवणी केली तेव्हा राजाचा हात पुन्हा पूर्वस्थितीवर आला. तो पूर्वी होता तसा झाला. राजा त्या देवाच्या माणसाला म्हणाला, माझ्याबरोबर घरी चल आणि काही उपहार करून ताजतवाना हो, मी तुला काही इनाम देतो. देवाचा माणूस राजाला म्हणाला, तू मला आपले अर्धे घर देशील तरी मी तुझ्या येथे येणार नाही. या ठिकाणी मी अन्न पाणी सेवन करणार नाही. परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे मला अशी आज्ञा झाली आहे की तू येथे अन्न पाणी सेवन करू नकोस आणि ज्या वाटेने जाशील तिने परत येऊ नकोस. ज्या वाटेने तो बेथेलास गेला होता त्या वाटेने न जाता दुसऱ्या वाटेने तो गेला. शेवटची 2 वचने 33-34. एवढे झाले तरी यराबामाने आपला दुष्ट मार्ग सोडला नाही. त्याने उच्च स्थानाचे याजक सगळ्या लोकातून नेमले. आपण उच्च स्थानाचे याजक व्हावे असे ज्यांच्या इच्छेस आले त्यांना त्याने संस्कार केला. या गोष्टीने यराबामाच्या घराण्याला पाप लागले व तेने करून त्यांचा उच्छेद झाला आणि भूतलावरून ते नष्ट झाले. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करोत. पहिले 3 रविवार आपण 3 विषय पाहिलेत या पहिले राजेमधून, ज्यामध्ये आम्ही सुरुवात केली शल्मोनाच्या जीवनापासून. आणि शल्मोनाच्या जीवनावरती मनन करत असताना शल्मोनाचा जो राज्याभिषेक आहे त्यावरती आपण मनन केलं.
त्याच्यानंतर राज्याभिषेकासमयीची जी परिस्थिती होती, कोणत्या परिस्थितीमध्ये त्याचा राज्याभिषेक झाला, त्या परिस्थितीवरती देखील आपण मनन केलं. आणि मग आम्ही पाहिलं की शल्मोनाने देवाबरोबर कशा प्रकारची फितुरी केली. 40 वर्षाचं राज्य, पहिल्या 20 वर्षांमध्ये तो देवाबरोबर प्रामाणिक होता. राज्याने देखील समृद्धीचा अनुभव त्या ठिकाणी घेतला, सुबत्तेचा अनुभव राज्याने घेतला. परंतु नंतर त्या 20 वर्षांमध्ये आम्ही पाहतो की शल्मोनाची जी अधोगती झालेली आहे, परमेश्वराच्या मनातून तो कसा उतरला यावरती आपण मनन केलं. त्याच्यानंतर जो दुसरा रविवार होता, ज्यामध्ये आपण इस्रायल राज्याचं जे विभाजन आहे त्या विभाजनावरती आपण मनन केलं. आणि प्रामुख्याने 2 गोष्टी आपण त्यामध्ये पाहिल्यात. एक, विभाजनाचे जे बीजारोपण आहे त्यावरती आपण मनन केलं. आणि दुसरी गोष्ट की विभाजनासाठी कारणीभूत जी परिस्थिती होती तिच्यावरती आपण मनन केलं. आणि मग हे जे विभाजित राज्य आहे ते 2 भागांमध्ये कसं विभागलं गेलं, कोणत्या भागात किती वंश आहेत, कोणत्या राज्यात किती वंश आहे यावरती देखील आपण मनन केलेलं आहे. आणि मग मागच्या रविवारला आपण एलियाच्या जीवनावरती मनन केलं. आणि एलियाच्या जीवनावरती आपण मनन करत असताना देखील 2 गोष्टी पाहिल्यात. 17-18 अध्याय. 17 अध्यायामध्ये देवाने एलियाचा पुरवठा कसा केला यावर प्रामुख्याने आपण विचार केला. आणि 18व्या अध्यायामध्ये एलियाचा जो विश्वास आहे त्यावरती आपण मनन केलेलं आहे. या प्रकारे आतापर्यंत मागचे 3 रविवार जे वचन आपण पाहिलं ते मी थोडक्यामध्ये तुमच्या समोर ठेवलेलं आहे. आज जो संदर्भ आपण वाचलेला आहे आपल्या समोर, आपण हा जो 13वा अध्याय ठेवलेला आहे, या 13व्या अध्यायामधून आज जो विषय मी तुमच्या समोर ठेवत आहे तो म्हणजे मानवी अंतःकरणाचा हट्टीपणा व निष्काळजीपणा. मानवी जीवनाचा हट्टीपणा त्याचबरोबर निष्काळजीपणा, 2 मुद्दे आज मी तुमच्या समोर ठेवणार आहे. एक तर हट्टीपणा आणि दुसरं म्हणजे निष्काळजीपणा. आता हा जो संदर्भ आम्ही वाचला 13व्या अध्यायामधून, किंवा आम्ही हा जो पूर्ण 13वा अध्याय आज आमच्या समोर मननासाठी आम्ही ठेवलेला आहे, या 13व्या अध्यायामध्ये एक फार महत्वाची घटना आम्हाला पाहायला भेटते. एक देवाचा माणूस त्या ठिकाणी आला. देवाचा माणूस असं म्हटलेलं आहे. नंतर पहा, परमेश्वराच्या आज्ञेवरून देवाचा माणूस यहुदावरून बेथेल येथे आला. आम्हाला माहिती आहे की 2 राज्य आहे. यहुदाचं राज्य आहे, इस्रायलचं राज्य आहे. यहुदाच्या राज्यावर रहबाम आहे आणि इस्रायलच्या राज्यावर यराबाम आहे. या यहुदाच्या राज्यामधून बेथेल या ठिकाणी, ज्या ठिकाणी यराबाबाने वेदी बांधलेली आहे त्या ठिकाणी तो आला आणि त्याने त्या वेदी विरुद्ध संदेश दिला. ती वचने आपण वाचलेली आहे. आणि मग तो संदेश देऊन त्या ठिकाणी त्याचं काम पूर्ण करून तो ज्यावेळेस परत निघाला, त्या ठिकाणी देखील जर तुम्ही 11 पासून तर 32 पर्यंत वाचलेत तर त्या ठिकाणी देखील एक घटना त्या ठिकाणी घडत आहे की हाच देवाचा माणूस कशा प्रकारे त्या ठिकाणी त्याचा नाश होतो, किंवा या देवाच्या माणसावर आलेला तो कठीण प्रसंग आम्हाला त्यामध्ये वाचायला भेटतो. आणि म्हणून यराबामाच्या जीवनातून हट्टीपणा आम्हाला शिकायला भेटतो आणि देवाचा जो माणूस आहे त्याच्या जीवनामधून आम्हाला निष्काळजीपणा आम्हाला या अध्यायामध्ये पाहायला भेटतो. आणि म्हणून या दोघांच्या जीवनातून या ज्या 2 बाबी आहेत यावरती आपण काही वेळ आपण मनन करूया. आणि म्हणून हा जो 13वा अध्याय आम्हाला मानवी जीवनातील हा जो अशक्तपणा आहे, मग ज्यामध्ये आमचा हट्टीपणा आणि आमचा निष्काळजीपणा आणि त्याचा जो परिणाम आमच्यावरती होतो त्याकडं आज थोडा वेळ आपलं लक्ष आपण केंद्रित करूया. मानवी हट्टीपणा ज्यावेळेस यावरती आम्ही आमचं लक्ष केंद्रित करतो, मला असं वाटतं की हट्टीपणा हा शब्द किंवा हा विचार आपल्यासाठी नवीन नाही. आपल्या प्रत्येकाला कळतं हट्ट काय आहे, हट्टीपणा कसा असतो. मग लहान लेकरांपासून तर वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक जण कधी ना कधी हट्टीपणा करतात. प्रत्येकाला अनुभव आहे आपल्या जीवनामध्ये हट्टीपणाचा. प्रियांनो, आम्ही जगातल्या गोष्टींसाठी किंवा आम्ही
आपापल्या नात्यांमध्ये पुष्कळदा हट्टीपणा करतो, पण ज्यावेळेस आम्ही देवाबरोबर हट्टीपणा करतो ना, ज्यावेळेस आम्ही देवाबरोबर हटखोरपणाने वागतो प्रियांनो, ते आमच्यासाठी मुळीच योग्य नाहीये. कारण हट्ट याला कोणासमान म्हटलेलं आहे? हट्ट याची तुलना कशासोबत केलेली आहे? मूर्तीपूजे समान आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की देवाला सर्वात जास्त चीड जर कोणत्या पापाची येते, कोणत्या गोष्टीची येते, तर ती आहे मूर्तीपूजा. देवाचं गौरव मूर्तीला देणे हे देवाला मुळीच आवडत नाहीये. आणि हट्ट याबद्दल पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की ते मूर्तीपूजे समान आहे. आणि म्हणून यावरून आम्ही समजू शकतो की हे केवढं मोठं पातक मनुष्य आपल्या जीवनामधून पुष्कळदा परमेश्वराच्या विरुद्ध करत असतो. आणि म्हणून आज हा विचार आपल्या समोर आहे, ज्यामधून आम्हाला सावध व्हायचं आहे. आता या 10 वचनांमध्ये आम्हाला यराबामाचा जो संदर्भ आज आपण वाचला, त्यामध्ये यराबामाचा हट्टीपणा आम्हाला पाहायला भेटतो. आता देवाच्या माणसाने त्या ठिकाणी येऊन संदेश दिला. कोणाविरुद्ध संदेश दिला? वेदी विरुद्ध संदेश दिला. त्या वेदी विरुद्ध संदेश दिला. ही वेदी कोणी बांधलेली आहे? कोणी बांधली वेदी? ज्यांनी अभ्यास केलाय पूर्ण. कोणी बांधली वेदी? ज्या वेदी विरुद्ध, बेथेल मधल्या ज्या वेदी विरुद्ध हा देवाचा माणूस संदेश देत आहे, ती वेदी कोणी बांधलेली आहे? यराबामाने. बरोबर आहे ना? यराबामाने ती बांधलेली आहे. ज्या अर्थी हा देवाचा माणूस त्या वेदी विरुद्ध संदेश देत आहे, त्याच अर्थी ती जी वेदी ज्याने बांधलेली आहे त्याच्या विरुद्ध देखील तो संदेश आहे. आणि काय संदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे? वचन 2 मध्ये आम्हाला पाहायला भेटतं, परमेश्वराच्या आज्ञेवरून त्याने त्या वेदी विरुद्ध हे शब्द उच्चारले, हे वेदी, हे वेदी. परमेश्वर म्हणतो, पहा, दाविदाच्या घराण्यात योशिया नावाचा एक पुत्र जन्मेल. जे उच्च स्थानाचे याजक तुझ्यावर होम हवन करतात, त्यांचा तो तुझ्यावर यज्ञ करेल. मानवांच्या अस्थी तुझ्यावरती जाळेल. मानवांच्या अस्थी तुझ्यावरती तो जाळेल. या वेदीचे जे याजक आहे, जे त्या ठिकाणी सेवा करत आहे, त्या लोकांचा नाश कसा होईल, कशा प्रकारे त्यांच्या अस्थी त्या वेदीवरती जाळल्या जातील, हा संदेश हा देवाचा माणूस त्या ठिकाणी देताना आम्हाला दिसून येतो. दाविदाच्या घराण्यात योशिया नावाचा राजा जन्मेल. योशिया. आणि योशियाच्या संदर्भात आम्हाला माहित आहे की योशिया याने धर्मसुधारणा त्या ठिकाणी केली होती. तुम्हाला आणि मला माहित आहे, संडे स्कूलमध्ये देखील आपण योशिया राजाच्या संदर्भात शिकतो की कशा प्रकारे नियमशास्त्राचा ग्रंथ त्याला सापडला आणि मग त्या नियमशास्त्राच्या ग्रंथावरून त्याने कशा प्रकारे त्या ठिकाणी धर्म सुधारणा केली हे आम्हाला माहित आहे. योशियाचा जो काळ आहे तो ख्रिस्तपूर्व 640 ते 609 आहे. आणि हा देवाचा माणूस ज्या समयी हा संदेश देत आहे, तेथून पुढे जवळपास 200 ते 300 वर्षानंतर काय घडणार आहे ते देवाचा माणूस या ठिकाणी संदेश देत आहे. या वेदी विरुद्ध तो संदेश देत आहे. दाविदाच्या घराण्यात योशिया नावाचा पुत्र जन्मेल आणि तो कशा प्रकारे त्या ठिकाणी या याजकांचा, त्या वेदीचा नाश तो करेल, हा संदेश त्या ठिकाणी या देवाच्या माणसाने दिलेला आहे. प्रियांनो, आता विचार करा, 300 वर्षानंतर, 200 ते 300 वर्षानंतर जे घडणार ते देवाचा माणूस या वेदी विरुद्ध संदेश देत आहे आणि सांगत आहे. 200 ते 300 वर्ष. मला असं वाटतं की जेव्हा हे घडणार होतं तेव्हा यराबाम देखील त्या ठिकाणी जिवंत राहणार नव्हता. 200 ते 300 वर्षानंतर एक विचार मला तुमच्या समोर ठेवायचा आहे. पुष्कळदा लोक काय म्हणतात की जे लिहिलेलं आहे तेच घडणार. समजत आहे? पुष्कळदा लोक काय म्हणतात की देवाने जे लिहून ठेवलेलं आहे तेच घडणार आहे. पुष्कळदा लोक हा विचार करतात. परंतु प्रियांनो, आम्ही हे समजून घ्यावं की जेव्हा
देवाचा संदेश येतो, जेव्हा देवाचा माणूस संदेश देतो किंवा भविष्य केल्या जातात, हे संदेश किंवा हे भविष्य देवाच्या सर्व ज्ञानामधून ते येतात. देवाच्या सर्व ज्ञानामधून. परमेश्वर कसा आहे? सर्व ज्ञानी परमेश्वर आहे. म्हणजेच त्याला भूतकाळ, त्याला वर्तमान काळ, त्याला भविष्यकाळ एकाच वेळेला माहित आहे. त्याच्यापासून कुठलीही गोष्ट लपलेली नाही. आणि परमेश्वराच्या या सर्व ज्ञानामधून हे संदेश आणि हे भविष्य दिल्या जात असतात. बरं, मग मला आता हे सांगा की जे लिहून ठेवलं तेच घडणार यामध्ये आणि जे घडणार ते लिहून ठेवलं यामध्ये काही फरक आहे का? यामध्ये काही फरक आहे का? आहे काही फरक? काय उत्तर द्यावं? नीट ऐकून घ्या एकदा. जे लिहून ठेवलं तेच घडणार किंवा जे घडणार आहे ते लिहून ठेवलं यामध्ये काही फरक आहे का? कोणी हो म्हणतं, कोणी नाही म्हणतं. प्रियांनो, जर आम्ही हा विचार करतो ना की परमेश्वराने जे लिहून ठेवलं तेच घडणार, याचा अर्थ आम्ही कसे आहोत माहितीये का? परमेश्वराच्या हातामधले कठपुतली सारखे. तो करतो तसं आम्ही करणार. पण तो असं आहे का? ही वास्तविकता आहे का? ही वास्तविकता नाही. परमेश्वराने मनुष्याला निवड स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि म्हणून परमेश्वर म्हणेल तसंच आम्ही करणार असं नाही. देवाने प्रत्येकाला निवड स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि आम्हाला काय करायचं? आम्हाला परमेश्वराचं ऐकायचं की आम्हाला नाही ऐकायचं? आम्ही परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगणार किंवा नाही जगणार? आम्ही परमेश्वराविरुद्ध हट्टीपणाने वागणार किंवा नम्रतेने वागणार? हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. आणि म्हणून आम्ही जर असा विचार करतो की जे देवाने लिहिलं तेच घडेल, तर आम्ही चुकीचा समज करून आहोत. प्रियांनो, जे घडणार आहे ते देवाला माहित आहे आणि म्हणून आधीच भविष्य त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. आता हा परमेश्वर पहा किती चांगला आहे. जे घडणार आहे त्याला माहित आहे, तो त्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. कारण देवाने आम्हाला निवड स्वातंत्र्य दिलेलं आहे. आदाम आणि हवा त्या झाडाचं फळ खात असतानाही परमेश्वरापासून लपलेले नव्हते. परमेश्वराला माहित होतं. परंतु परमेश्वर ज्याने मनुष्याला आपल्या प्रतिरूपात बनवलेलं आहे, ज्याला निवड स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्या निवड स्वातंत्र्याचा पूर्ण उपयोग तो आम्हाला करू देतो. त्यामध्ये परमेश्वर हस्तक्षेप करत नाही. आम्ही काय करणार आहोत हे परमेश्वराला माहित आहे. हे परमेश्वराला माहित असतं. आणि आम्ही जे करणार आहोत त्याचा आमच्यावरती काय परिणाम होणार आहे हे देखील त्याला माहित आहे. आणि म्हणून तो आधीच आम्हाला वचनातून सावध करत असतो की तुम्ही हे करू नका, तुम्ही हे करू नका. तो वारंवार त्याच्या वचनातून आम्हाला सांगतो. पण शेवटी आम्ही काय करतो? आम्हाला जे करायचं तेच आम्ही करतो प्रियांनो. आणि म्हणून देव जेव्हा पण बोलतो तो योग्य असतो, तो न्यायी असतो. कारण त्याने आमच्यासाठी आधीच तरतूद त्याने करून ठेवलेली आहे. आणि म्हणून जर कोणाला जर हा समज असेल तर त्यांनी आपला हा समज काढून टाकायचा आहे की देवाने जे लिहिलं तेच घडेल. नाही, जे घडणार आहे ते देवाला माहित आहे आणि त्याने आगाऊच त्या गोष्टींबद्दल आम्हाला सावध करून ठेवलेलं आहे. प्रियांनो, जे चिन्ह देवाच्या माणसाने या वेदी विरुद्ध दिलं होतं, काय चिन्ह त्याने दिलं होतं? तो म्हणाला 3ऱ्या वचनामध्ये की त्याच दिवशी त्याने खून दिली. तो म्हणाला परमेश्वराने सांगितलेली खून हीच, पहा ही वेदी भंग पावेल आणि तिच्यावरील राख उधळली जाईल. चिन्ह देखील आहे, संदेश आहे आणि हा संदेश देवाकडून आहे. त्याची खून म्हणून ते चिन्ह देखील देवाच्या माणसाने त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आम्ही पाहतो की त्याच दिवशी ती वेदी भंग पावली आणि तिच्यावरची जी राख आहे ती उधळल्या गेली. यराबाम त्या ठिकाणी हवन करत आहे प्रियांनो. यराबाम त्या ठिकाणी हवन करत आहे आणि यराबामाला या गोष्टीचा राग आला. यराबामाला देवाच्या माणसाने जो संदेश दिला त्याचा राग आला आणि असं म्हटलेलं आहे की त्याने वेदीवरचे हात काढले आणि आपला हात त्या देवाच्या माणसाकडे केला आणि काय म्हणतो? त्याला धरा, त्याला पकडा,
त्याला पकडा. कशासाठी? कारण आता त्याला शासन होईल, त्याला सोडायचं नाही. त्याने वेदी विरुद्ध संदेश दिलेला आहे आणि म्हणून त्याला धरा. काय झालं? त्याच स्थितीमध्ये त्याचा हात वाळून गेला. त्याला आता त्याचा हात माग करता येत नाही. त्याच ठिकाणी त्याचा हात वाळून गेला. प्रियांनो, यराबामाने त्याच्या जीवनामध्ये हा अनुभव घेतला. त्याचा हात वाळलाय. त्याच वेळेला चिन्ह त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि अशा या स्थितीमध्ये आता ही वेदी तर भंग पावली, हिच्यावरची राख उधळल्या गेलेली आहे, माझा हात वाळून गेलेला आहे, तो मला माग करता येत नाही. आणि म्हणून अशा स्थितीमध्ये यराबाम आता देवाच्या माणसाला विनंती करतो की तू माझ्यासाठी प्रार्थना कर, तू माझ्यासाठी प्रार्थना कर. देवाच्या माणसाने त्याही स्थितीमध्ये त्याच्यासाठी प्रार्थना केली. देवाच्या माणसाने प्रार्थना केल्याबरोबर यराबामाचा जो हात आहे तो पूर्ववत झाला, तो बरा झाला. आणि मग आता यराबामाला बरं वाटलं, माझा हात बरा झाला. आता देवाच्या माणसाला म्हणतो की चल माझ्यासोबत, तू काहीतरी जेवण कर किंवा काहीतरी घे, मी तुला इनाम देतो. खुश झाला. प्रियांनो, तरीही यराबामाने काय केलं? आम्ही ज्यावेळेस 33 मध्ये पाहतो, एवढे झाले तरी यराबामाने आपला दुष्ट मार्ग सोडला नाही. हा आहे मानवी जीवनाचा हट्टीपणा. हा आहे मानवी जीवनाचा हट्टीपणा. अनुभव घेत आहे, खून दिली ती पूर्ण होताना पाहत आहे. हे सर्व असतानाही आपला दुष्ट मार्ग त्या ठिकाणी सोडत नाही. हा आहे मानवी जीवनातला हट्टीपणा. आणि हा हट्टीपणा मनुष्याला नाशाकडे घेऊन जातो. हा हट्टीपणा मनुष्याला नाशाकडे घेऊन जातो. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की या गोष्टीने यराबामाच्या घराण्याला पाप लागले व त्याने करून त्याचा उच्छेद झाला आणि भूतलावरून ते नष्ट झाले. ते नष्ट झाले. कोण नष्ट झाले? की ज्याने पाहिलं की मी देवाच्या माणसाकडे माझा हात केल्याबरोबर हा माझा हात कसा वाळून गेला, मला तो माग घेता येत नाही. देवाचा माणूस माझ्यासाठी प्रार्थना करतो आणि माझा हात पूर्ववत बरा होतो. एवढा मोठा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेतल्यावरही जर मनुष्य दुष्ट मार्ग सोडत नाही, प्रियांनो, हा हट्टीपणा केवढा मोठा हट्टीपणा म्हणावा. आणि म्हणूनच देवाचं वचन या हट्टीपणाला मूर्तीपूजे समान अशा प्रकारचं गणतं. कारण मूर्तीपूजेचा परिणाम मनुष्याचा नाश आहे, हट्टीपणाचा परिणाम मनुष्याचा नाश आहे. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये प्रियांनो आम्ही देवाचे अनुभव घेतलेले लोक आहोत. देवाचा चांगुलपणा आम्ही अनुभवलेला आहे, देवाचं प्रेम आम्ही अनुभवलेलं आहे. आम्ही देवाचे लोक म्हणून या जगामध्ये आहोत. आणि या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुभवलेल्या असतानाही जर आम्ही आमच्या जीवनामध्ये हट्टीपणाने वागतो, जे करू नका म्हणून सांगितलेलं आहे ते जर करतो, जे बोलू नका म्हणून सांगितलेलं आहे ते जर आम्ही बोलतो, जे परमेश्वराला आवडत नाही जर त्या प्रकारे आम्ही बोलतो, ऐकतो, वागतो, प्रियांनो, हा आमचा हट्टीपणा आमच्या नाशाचं कारण त्या ठिकाणी ठरू शकतं. देवासमोर हट्टीपणा चालत नाही. देवासमोर हट्टीपणा चालत नाही. परमेश्वरापासून लपलेलं नाहीये. प्रियांनो, आम्ही चार चौघांमध्ये काय बोलतो आणि आम्ही माग काय बोलतो हे परमेश्वरापासून लपलेलं नाहीये. परमेश्वराने आम्हाला आधी सांगून ठेवलेले आहे की त्याचे परिणाम काय आहेत. जर माहीत असूनही आम्ही त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये करतो तर परिणाम देखील आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवणारच. आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुभवणारच. आणि म्हणून प्रियांनो, आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये देवासमोर नेहमी नम्रतेने वर्तावं. देवासमोर नेहमी आम्ही नम्रतेने वागावं. हट्टीपणा आणि या प्रकारच्या त्या सर्व गोष्टी ज्या देवाला आवडत नाही आणि ज्या करू नका, ज्या बोलू नका म्हणून सांगितलेल्या आहे, त्यापासून आम्ही स्वतःला सांभाळलं पाहिजे, स्वतःला आम्ही सावरलं पाहिजे. प्रियांनो, यराबामाचा हट्टीपणा आम्ही पाहिला.
त्याच्या हट्टीपणाचा परिणाम, त्याचा नाश आम्ही पाहिला. प्रियांनो, दुसरा जो भाग आजच्या विषयामधला आहे की मनुष्याचा निष्काळजीपणा. आणि यासाठी ज्यावेळेस आम्ही 11 ते 32 अध्याय ज्यावेळेस आम्ही वाचतो, त्या ठिकाणी देवाच्या माणसाचा जो निष्काळजीपणा आहे तो देखील आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आम्ही पाहिलं 13व्या अध्यायामधून 10व्या वचनामध्ये आम्ही वाचलं की ज्या वाटेने तो बेथेलाच गेला होता त्या वाटेने न जाता दुसऱ्या वाटेने तो निघून गेला. देवाचा माणूस बेथेलमध्ये आला, त्याचं काम त्याने केलं आणि तो परत निघून गेला. याराबामाने त्याला इनाम देण्याचं सांगितलं, परंतु तो म्हणतो की तुम्हाला तुझं अर्ध घर दिलं तरी मला ते नको, कारण मला देवाने आज्ञा केली आहे की तिथं तू कुठलाही अन्न पाणी घ्यायचं नाही, पाणी प्यायचं नाही, काहीच नाही. ज्या वाटेने आला त्या वाटेनेही तू जायचं नाही. देवाचा माणूस देवाने सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे त्या ठिकाणाहून निघून गेला. परंतु काय घडत आहे प्रियांनो, तुम्ही 11 पासून 32 पर्यंत वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की त्याच ठिकाणी एक वृद्ध संदेष्टा पण राहत होता. आणि ज्या वेळेस या वृद्ध संदेष्टाला त्याच्या मुलांनी येऊन सांगितलं की आज यराबामा सोबत त्या वेदीच्या संदर्भात काय काय झालं, देवाच्या माणसाने काय संदेश दिला, ज्यावेळेस आपल्या मुलाकडून त्याने ऐकलं, त्याने तो त्या देवाच्या माणसाच्या मागे जातो आणि त्या देवाच्या माणसाला गाठून तो त्याला परत आपल्या घरी घेऊन येतो. आपल्या घरी घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी ते अन्न पाणी घेतात, जेवण करतात. आणि प्रियांनो, त्याच ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की या वृद्ध संदेष्टाच्या द्वारे या देवाच्या माणसाला संदेश मिळतो की तू माझी आज्ञा मोडलेली आहे आणि त्याचाही नाश त्या ठिकाणी होताना आम्ही पाहतो. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आम्ही मनुष्याचा निष्काळजीपणा यावरती विचार करतो, देवाच्या माणसा संदर्भात आम्हाला काय काय शिकायला मिळतं. देवाच्या माणसाचं धैर्य आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं, त्याची हिंमत, त्याचं धैर्य आम्हाला दिसून येतं. तो कुठून आला? यहुदातून आला. कुठं? इस्रायलमध्ये, त्या बेथेलमध्ये आला. यराबामाच्या समोर, एका राजाच्या समोर उभं राहून संदेश तो त्या ठिकाणी देत आहे. त्या वेदी विरुद्ध संदेश देत आहे, जी वेदी त्या यराबामाने बांधलेली आहे. आणि याचा परिणाम काय होऊ शकतो हे त्याला माहीत आहे. तरीही मोठ्या धैर्याने हा देवाचा माणूस त्या ठिकाणी संदेश तो त्या ठिकाणी देतो. देवाच्या माणसाने संदेश दिल्यानंतर दैवी संरक्षणाचा अनुभव देखील त्याने घेतलेला आहे. मी तुम्हाला मागेही सांगितलं की एलिया त्या कर्मेल डोंगरावर असताना एका बाजूला 450 संदेष्टे आहे, एका बाजूला एकटा एलिया आहे. परंतु जेव्हा एलियाच्या बरोबर परमेश्वर उभा आहे, त्याला त्या 450 किंवा त्यापेक्षा अधिकही संख्या असती तरी त्याला घाबरण्याची गरज नाही. याही ठिकाणी आम्ही तीच गोष्ट पाहतो की जरी देवाचा माणूस यहुदामधून एकटा आला, परमेश्वर त्याच्या सोबत आहे. त्या यराबामाच्या समोर उभा राहून तो वेदी विरुद्ध संदेश देत आहे, परमेश्वर त्याच्या सोबत आहे, त्याला घाबरण्याची गरज नाही. जेव्हा राजा त्याच्या विरुद्ध आपला हात उगारतो, परमेश्वर त्या राजाचा हात तिथंच वाळून टाकतो. परमेश्वराचं संरक्षण आम्ही या देवाच्या माणसाबरोबर आम्ही पाहतो. एवढंच नाही तर देवाच्या माणसाचा प्रामाणिकपणा देखील आम्ही त्या ठिकाणी पाहतो. कारण तो असं म्हणतो, वचन 7 पासून जर आम्ही वाचलं, राजा त्या देवाच्या माणसाला म्हणाला, माझ्या बरोबर घरी चल आणि काही उपहार करून ताजा तवाना हो, मी तुला काही इनामी देतो. देवाचा माणूस राजाला म्हणाला, तू मला आपले अर्धे घर देशील तरी मी तुझ्या बरोबर येथे येणार नाही. या ठिकाणी मी अन्न पाणी सेवन करणार नाही. परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे मला अशी आज्ञा झाली आहे की तू येथे अन्न पाणी सेवन करू नकोस आणि ज्या वाटेने जाशील तिने परत येऊ नको. देवाच्या माणसाचा प्रामाणिकपणा देखील आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. प्रियांनो, आज्ञेचं तंतोतंत पालन त्या ठिकाणी तो करत आहे. एवढं असतानाही आम्ही त्याच्या जीवनामध्ये एक चूक आम्ही पाहतो, थोडासा निष्काळजीपणा आम्ही पाहतो. केवढा निष्काळजीपणा? थोडासा निष्काळजीपणा.
आम्ही किती निष्काळजीपणाने वागतो. आम्ही किती निष्काळजीपणाने वागतो. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आम्ही किती निष्काळजीपणाने वागतो. मग ते देवाबरोबर बोलण्यासंदर्भात असेल, देवाचं वचन वाचण्यासंदर्भात असेल, आमचे एकमेकांबरोबरचे नाते संबंध जपण्यात असतील किंवा इतर अनेक गोष्टी, आम्ही किती निष्काळजीपणाने वागतो. देवाच्या माणसाचा प्रामाणिकपणा आम्ही या ठिकाणी पाहतो की तो राजा जे देईल त्याचा नाकार तो करतो. एवढा प्रामाणिक त्या ठिकाणी आम्ही त्याला पाहतो. परंतु थोडासा जो निष्काळजीपणा आहे त्याचा परिणाम आम्हाला त्याच्या जीवनामध्ये पाहायला भेटतो. या देवाच्या माणसाची फसवणूक त्या ठिकाणी होताना आम्ही पाहतो. बेतेल येथील जो वृद्ध संदेष्टा आहे तो त्याच्यासोबत खोटं बोलतो आणि असं म्हटलेलं आहे 18व्या वचनामध्ये, वचन 17 पासून मी तुमच्यासाठी वाचत आहे. कारण परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे मला अशी आज्ञा झाली आहे की तू या ठिकाणी अन्नपाणी सेवन करू नकोस आणि ज्या वाटेने जाशील त्या वाटेने परत येऊ नकोस. तेव्हा तो त्याला म्हणाला, कोण? तो वृद्ध संदेष्टा त्याला म्हणाला, मीही तुझ्या सारखाच संदेष्टा आहे. परमेश्वराच्या आज्ञेवरून एक देवदूत मला म्हणाला, त्याला परत आपल्या घरी घेऊन ये, म्हणजे तो अन्नपाणी सेवन करेल. पण हे त्याचे सांगणे खोटे होते. हे त्याचे सांगणे खोटे होते. प्रियांनो, आम्ही देवाचं ऐकावं की आम्ही माणसाचं ऐकावं हे फार महत्वाचं आहे. आम्ही देवाचं ऐकावं की आम्ही माणसाचं ऐकावं हा निर्णय आम्हाला करायचा असतो. आम्ही ज्या वेळेस देवाच्या समोर उभं राहू ना, त्यावेळेस परमेश्वर आम्हाला फक्त एवढंच विचारेल, मी सांगितलं ते तू केलं का? आम्ही जर त्या ठिकाणी म्हटलं, आम्हाला त्या पाळकाने असं करायला सांगितलं, आम्हाला त्या भविष्यवक्त्याने असं करायला सांगितलं, परमेश्वर म्हणेल, मी तुला जे सांगितलं ते तू केलंस का? मला ह्याने असा सल्ला दिला, मला त्याने तशी मसलत दिली, मला याचं योग्य वाटलं. परमेश्वर म्हणेल, मी जे तुला सांगितलं ते तू केलं का? ते तू केलं का? आम्हाला ह्याच प्रश्नाचं उत्तर देवाला द्यावं लागेल. इतर सर्व कारणे, तो माझ्या खूप जवळचा होता, तो असा होता, तो तसा होता, काहीही सबब, कुठलंही कारण त्या ठिकाणी चालणार नाही. तुम्ही म्हणाल, आमच्या आई वडिलांनी आम्हाला हे सांगितलं, चालणार नाही. आमच्या लेकरांनी आम्हाला असं करायला सांगितलं, चालणार नाही. मनुष्य कोणीही असो, तो आमच्या रक्ताचा असो किंवा आमच्या मित्रमंडळीतला तो असो, कोणीही तो असो, जर तो देवाच्या विरुद्ध आम्हाला करायला सांगतो तर त्याचे परिणाम देखील आम्हालाच सहन करावे लागणार. परमेश्वर त्यालाही नाही म्हणणार कदाचित की का रे बाबा याला असं का सांगितलं तू. परमेश्वर त्यालाही नाही म्हणणार. या ठिकाणी देवाचा माणूस जोपर्यंत देवाचं ऐकत आहे तो योग्य मार्गावरती आम्हाला दिसत आहे. परंतु जसं तो मनुष्याचं ऐकतो की मला देवाने सांगितलं की बाबा त्याला घरी घेऊन ये, त्याला अन्न पाणी दे, तो थकून गेलेला आहे, तो त्या ठिकाणी यहूदावरून बेथेलमध्ये आला, रस्त्यात काही घेतलं की नाही माहित नाही, त्या ठिकाणी एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यात, आता तो परत चाललेला आहे, तो थकून गेला असेल, त्याला भूक लागली असेल, त्याला तहान लागली असेल, अजून काय मला देवाने सांगितलं तुझी काळजी घ्यायला, चल माझ्या घरी. आज मला देवाने सांगितलं या टायटल खाली लोकांची दिशाभूल केल्या जात आहे, लोकांची फसवणूक केली जात आहे. मला देवाने सांगितलं. मोठमोठे भविष्यवक्ते देखील आज उभे राहतात आणि म्हणतात की मला देवाने सांगितलं. आणि आज मला देवाने सांगितलं या टायटल खाली आज अनेक लोक भुलविल्या गेलेले आहेत. आम्हाला सावध राहायचंय प्रियांनो, आम्हाला सावध राहायचंय. मनुष्य काय सांगतो, मी काय सांगतो, त्यापेक्षा परमेश्वराचं वचन तुम्हाला काय सांगतं हे तुमच्यासाठी माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. हे आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. या ठिकाणी आम्हाला काय परिणाम पाहायला भेटतो? खोटं बोलून या देवाच्या माणसाची फसवणूक करून त्याला परत घेऊन येतो. आता देवाचा माणूस कुठं निघालेला आहे? परत तिथंच निघालेला आहे ज्या ठिकाणाहून तो वापस आला होता. देवाने म्हटलं होतं तिथं जायचं नाही,
त्या वाटेनेही जायचं नाही, अन्न पाणीही घ्यायचं नाही, काहीच त्या ठिकाणी घ्यायचं नाही. परंतु त्या ठिकाणी तो परत गेला. आणि वचन 22 मध्ये असं म्हटलेलं आहे, वचन 22 सांगतं, तू परत आलास आणि ज्या ठिकाणी अन्न पाणी सेवू नकोस असे तुला सांगितले होते, तेथे तू अन्न पाणी सेवन केलेस. यास्तव तुझे प्रेत तुझ्या वाडवडिलांच्या थडग्यात जाणार नाही. आता त्याच वृद्ध संदेष्टाद्वारे देवाचा संदेश या देवाच्या माणसाला आलाय की तू अवाज्ञा केलीस, मी करू नको म्हटलं ते तू केलंस, आता तुझं प्रेत तुझ्या वाडवडिलांच्या थडग्यात जाणार नाही. आणि त्याप्रमाणे आम्ही पाहतो की ज्यावेळेस हा परत निघाला, वाटेतच सिंहाने त्याला मारून टाकलं. आणि पाच ठिकाणी किती अद्भुत आहे की सिंहाने या देवाच्या माणसाला मारून टाकलं, परंतु त्याला खाल्लं नाही. त्या प्रेताजवळ एका बाजूला ते गाढव उभं आहे ज्यावरती बसून तो निघाला होता, एका बाजूला सिंह उभा आहे. आता तो सिंह त्याने फक्त या देवाच्या माणसाला मारलं, पण तो त्याला खातही नाहीये. त्याच्या बाजूला जे गाढव उभं आहे त्या गाढवालाही तो काही करत नाहीये. जणू काही दोघही जण त्या प्रेताचं रक्षण करत उभे राहिलेत तिथं. त्या प्रेताच्या जवळ दोघेही उभे आहेत. वाटेने येणारे जाणारे पाहत आहेत की हे काय दृश्य आहे, आम्ही हे काय पाहतोय, ते दृश्य पाहतायत. आणि ज्यावेळेस ही बातमी परत त्या बेथेलात जाते, त्या वृद्ध संदेष्टाकडे जाते, तो येतो आणि तो त्याचं प्रेत नेऊन आपल्या थडग्यामध्ये, आपल्या कबरेमध्ये त्याचं प्रेत त्या ठिकाणी तो ठेवतो. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे, निसर्ग असेल किंवा पशुपक्षी असतील, ते देवाच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करतात. निसर्ग असेल किंवा पशुपक्षी असतील, ते देवाच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करतात. ते त्यात काहीही कमी जास्त करत नाही. मनुष्यच असा आहे ज्याला देवाने आपल्या प्रतिरूपात बनवलं आणि त्याला निवड स्वातंत्र्य दिलं. आणि म्हणून पुष्कळदा आम्ही काय करतो, देवाच्या आज्ञा तोडून मोडून आमच्या सोयीप्रमाणे त्यांचं पालन करण्याचा प्रयत्न करतो. शास्त्री परुषी लोकांनी तेच करण्याचा प्रयत्न केला, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना कडक शब्दामध्ये त्यांची कान उघाडणी करतो. मनुष्यच आहे जो देवाच्या आज्ञा तंतोतंत पाळण्यापेक्षा मला त्यातून काही पळवाट दिसते का, माझ्या सोयीप्रमाणे मला त्यामध्ये काही करता येतं का, ह्या प्रकारे परमेश्वरासोबत वागतो. परंतु प्रियांनो, आम्ही परमेश्वराची फसवणूक त्या ठिकाणी करू शकत नाही. आम्ही परमेश्वराची फसवणूक आम्ही करू शकत नाही. प्रियांनो, यराबामाच्या हट्टीपणाचा परिणाम त्याचा नाश झाला. देवाच्या माणसाने देवापेक्षा माणसाचं ऐकलं, निष्काळजीपणाने वागला, त्याचाही नाश त्या ठिकाणी झाला. आज आमच्यासाठी हे महत्वाचं आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये काय करणार आहोत, आम्ही आमच्या जीवनामध्ये काय करणार आहोत हे आम्हाला विचार करायचा आहे. आम्ही एवढा अनुभव आमच्या जीवनामध्ये घेतलेला असतानाही आम्ही हट्टीपणाने देवासोबत वागणार आहोत का? आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाचं ऐकणार की आम्ही माणसाचं ऐकणार? आम्ही आमच्या जीवनामध्ये निष्काळजीपणाने तर वागणार नाही. आम्ही आमच्या जीवनामध्ये काय करणार आहोत हा आमच्यासाठी फार मोठा विचार करण्याचा भाग आहे. आमच्यासाठी विचार करण्याचा भाग आहे. प्रियांनो, देवाने आपल्याला निवड स्वातंत्र्य दिलेलं आहे. या निवड स्वातंत्र्याचा उपयोग करत आम्ही हट्टीपणाने वागणार की देवासमोर स्वतःला नम्र करणार? या निवड स्वातंत्र्याचा उपयोग करत आम्ही देवाच्या ऐवजी माणसाचं ऐकणार, निष्काळजीपणाने वागणार, किंवा आम्ही काय करणार? प्रियांनो, हा आमचा वैयक्तिक भाग आहे. देवाने जे निवड स्वातंत्र्य आम्हाला दिलं त्यातून आम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे. परंतु आम्ही निर्णय घेत असताना लक्षात ठेवावं, यराबामाने अनुभव घेतला तरी हट्टीपणाने वागला, उच्छेद झाला, भूतलावरून तो त्याचं घराणं नष्ट झालं. देवाचा माणूस ज्याच्या ठाई आम्हाला एवढं मोठं धैर्य पाहायला भेटतं, निष्काळजीपणाने वागला, देवाच्या ऐवजी माणसाचं ऐकलं, त्या ठिकाणी मरण पावला, नाश त्याचा झाला. या मग आपले डोळे बंद करूया आणि आम्ही काय करणार आहोत त्याचा विचार आपण करूया.
आपण आपल्या जीवनामध्ये काय करणार आहोत त्याचा विचार आपण करूया. मी देवाचा अनुभव माझ्या जीवनामध्ये अनुभवलेला आहे. त्याचं प्रेम मी माझ्या जीवनामध्ये अनुभवलेलं आहे. देवाच्या दयेचा अनुभव मी घेतलेला आहे. देवाच्या सामर्थ्याचा अनुभव मी घेतलेला आहे. देवाचे चमत्कार मी माझ्या जीवनामध्ये पाहिलेले आहेत. मी पाहिलेले आहेत. एवढं असतानाही मी हट्टीपणाने वागतो का? मी देवाविरुद्ध वागतो का? मग कदाचित माझ्या बोलण्याद्वारे, माझ्या ऐकण्याद्वारे, माझ्या निर्णयांद्वारे मला विचार करावा लागेल. कारण हट्ट याला मूर्तीपूजेचं मान म्हटलेलं आहे, जे देवाला आवडत नाही. मी जर माझ्या जीवनामध्ये हट्टीपणाने वागत नाही तर मी देवाचा आभार मानावे, त्याला धन्यवाद द्यावा. माझ्या जीवनामध्ये मी देवासोबत प्रामाणिकपणे चालतोय, विश्वासूपणे वागतोय, परंतु माझी गरज आहे की मी कुठल्याही क्षणाला निष्काळजीपणाने वागू नये. देवाचा माणूस त्याचं काम करून परत निघालेला असताना, कामगिरी संपवलेली असताना थोडासा निष्काळजीपणा त्याच्या नाशाचं कारण ठरला. परमेश्वर म्हणतो की आता तुझं प्रेत तुझ्या वाडवडिलांच्या थडग्यात जाणार नाही, कारण मी जे करू नको म्हणून तुला सांगितलं ते तू केलेलं आहेस. आम्ही जर या प्रकारे निष्काळजीपणाने वागतो तर त्याचाही परिणाम निश्चितच आमच्यासाठी चांगला नाही. प्रभू देई बापा, आज आम्ही तुझ्या समोर आहोत. आमची दुर्बलता तुला माहीत आहे. प्रभू देई बापा, आम्ही तुझ्यापासून लपू शकत नाही आणि म्हणून देई बापा आम्ही मान्य करतो. प्रभू, आम्ही पुष्कळदा हट्टीपणाने वागतो, हट्टीपणाने बोलतो. प्रभू, आमची क्षमा कर. पुष्कळदा देई बापा आम्ही तुझ्या वचनांकडे दुर्लक्ष करतो, निष्काळजीपणाने वागतो. प्रभू, तू आमची क्षमा कर माझ्या देई बापा. प्रभू, तू आमची क्षमा कर. पवित्र देई बापा, तू आमची क्षमा कर. होय राजा, पवित्र देई बापा, तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. देई बापा, जे सर्व आम्ही या ठिकाणी आहोत, आमची प्रार्थना आहे पवित्र देई बापा, प्रभू ती समज आम्हाला दे, ती नम्रता आम्हाला दे. पवित्र देई बापा, आमच्या जीवनामध्ये परमेश्वर देई बापा ती तुझी कृपा तू आम्हास पुरव. आणि परमेश्वर देई बापा, आम्हा प्रत्येकाचं जीवन हट्टीपणा आणि निष्काळजीपणा यापासून संरक्षण कर. प्रभूजी, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो, तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंद देव परात्पर हे गीत गाऊया आणि मग आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.
आहे.